कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। आपल्या साप्ताहिक प्रवचनाचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता एक चिंतन। श्रीरामकृष्ण वचनामृतातले आपण 20 अध्याय बघितले आहेत, 21वा बघत आहोत आणि मध्ये मध्ये आपण गीतेच्या श्लोकांचा आधार घेतो। हा सगळा अध्यात्म विषय हा विवेक जागा करण्यासाठी असतो। आपण विचार करावा, अंतर्मुख व्हावं आणि त्यासाठी आपल्याला बाहेरची मदत घ्यावी लागते। कारण आपल्यापैकी बहुतेकांना विचार नाही करता येत आपल्याला, कारण आपण अंतर्मुख नसतो, बहिर्मुख असतो। आपलं सगळं शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, त्याची रचना अशी आहे की आपण आत बघू शकत नाही, बाहेर बघतो। देवाने तसंच निर्माण केलं आहे। उपनिषद तसं सांगतात की आपली रचना अशी आहे की आपण न अंतरात्मन आत बघू शकत नाही आणि त्यामुळे आत बघणं तर फार गरजेचं आहे। आत आपण बघू शकलो नाही तर आपण अपयशी होतो, आपल्याला यश मिळत नाही। जगामध्ये जेवढे यशस्वी लोक झाले आहेत ते फार विचारिक होते, अंतर्मुख होते, सतत विचार करायचे। काही लोकांना प्रचंड यश मिळालेलं आहे, पण जगामध्ये बहुतेक लोक अपयशी असतात। इतरांनी सांगण्याची गरज नाही, तर त्यालाच वाटत असतं की मला काही मिळालं नाही, मी अपयशी आहे, आय एम ए फेल्युअर, असं आपल्याला वाटत असतं। त्याचं एक चिन्ह म्हणजे आपल्याला फुलफिलमेंट असं वाटत नाही, आपण कृतकृत्य झालेलो आहोत। जसं गीता म्हणते की तो कृतकृत्य होतो, 15वा अध्याय 16वा अध्याय। पण तो कृतकृत्यतेचा भाव, आपल्याला जे करायचं होतं ते करून टाकलं आहे, आपण केलेलं आहे, असं कधी आपल्याला वाटत नाही। आपल्याला नेहमी वाटतं आहे की पुष्कळसं राहून गेलेलं आहे, अजून खूपशा गोष्टी करायच्या आहेत आणि त्या काही होईल असं वाटत नाही या जीवनामध्ये। आणि मग सदोदित आपण असंतोष मनामध्ये असतो, अनरेस्ट असते। लोकमान्य टिळकांविषयी म्हटलेलं आहे की ही वॉज द फादर ऑफ अनरेस्ट इन इंडिया। असंतोषाचे जनक असं त्यांचा बिरुद दिला इंग्रजांनी। त्यांनी भारतभर असंतोष निर्माण केला, जेणेकरून लोक जागे झाले आणि मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। पण इथे असंतोष म्हणजे आपल्याला काय पाहिजे तेच माहीत नाही आहे। आपलं जे आयुष्य आहे
छोटं मोठं त्याचं आपल्याला माहीत नाही आहे, सुगावा नाही लागत आपल्याला की नेमकं किती आहे. पण जे काय असेल ते त्या आयुष्यामध्ये नेमकं आपल्याला काय साध्य करून घ्यायचं आहे याची आपल्याला काही कल्पना नसते. आणि त्यासाठी मग आपल्याला बाहेरची मदत घ्यावी लागते. आणि ती बाहेरची मदत फार गरजेची असते. कारण मनुष्य जन्माचं यश जे आहे ते त्यावरच अवलंबून असतं. जगामध्ये बहुतेक लोक, जसं मग म्हटलं मी की पुष्कळशे लोक यशस्वी असतात, पण ते कमी संख्येने असतात. ते फार कमी संख्येने असतात. भौतिक जगामध्ये सुद्धा यश मिळणं फार कठीण असतं. आपल्या पारिवारिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये यश मिळणं फार कठीण असतं. बहुतेक लोकांना यश मिळत नाही. म्हणून जिकडे तिकडे असंतोष असतो. जिकडे तिकडे लोक वैतागलेले असतात, त्रस्त झालेले असतात. पण तसं काही कारण नाही आहे. फक्त आपल्याला माहीत नाही आहे की आपल्याला जे जीवन मिळालं, आयुष्य मिळालं आहे ते कसं जगायचं. त्याची आपल्याला काही कल्पना नाही आहे. म्हणून आपल्याला शास्त्र सांगतं, म्हणून अध्यात्मशास्त्राची फार आवश्यकता आहे. आपण जीवनभर आयुष्यभर झटपट केली आणि खूप संघर्ष केला, जीवापाड संघर्ष केला आणि आपल्याला आधी, मध्ये आणि नंतर शेवटी कळलं की खरोखरच काहीच नाही झालं. आपलं नेमकं झालं काय. तर त्यावेळी मग मात्र आपल्याला वाटतं आहे की जो आपल्याचा वेळ होता तो वाया गेला. जसं मुलगाला परीक्षेचे दिवस आहे, तो ज्या परीक्षा हॉलमध्ये बसतो त्याच्यासमोर उत्तर पुस्तिका येते, प्रश्नपत्रिका येते आणि आता त्याला काय त्या प्रश्नाची उत्तर आहे, प्रश्न त्याच्यात उत्तरं व्हायची असतात. अभ्यास केला असेल व्यवस्थित तर त्याला कोणतीच काळजी नसते, कारण त्याला माहीत असते मला काय उत्तरं द्यायची आहेत. त्याविषयी त्याने वर्षभर विचार केलेला असतो आणि तो पटकन सुरू करतो, वेळेच्या आत आटोपून पण टाकतो. तो निश्चिंत असतो, त्याला काही ताण नसतो. हां, तसा आहे, परीक्षा म्हटलं की ताण असतोच. कोणती परीक्षा छोटी मोठी ताण असतो. लहान मुलांनासुद्धा ताण असतो. जे नर्सरीमध्ये असतात किंवा KG असतात, पहिलीमध्ये असतात, त्यांनाही ताण असतो. तो भाग वेगळा. पण जेवढी तुमची तयारी आहे तेवढा तुमचा ताण कमी, तेवढे तुम्ही निश्चिंत. हा एक सर्वसाधारण नियम आहे की आपल्याला ताण राहत नाही. पण ताण कोणाला असतो? ज्याची तयारी नसते, ज्यांनी अभ्यास केलेला नसतो. तुमच्याकडे पूर्ण वर्षभर असतं आणि वर्षभराचा अभ्यास तो आपल्याला उत्तरपुस्तिकेमध्ये दाखवायचा असतो. त्यावरून कळतं की विद्यार्थ्यांनी किती अभ्यास केला आहे. त्याला समजा 50% मार्क मिळाले, 50-100 मिळाले, म्हणजे 50% मार्क मिळाले, तर त्यांनी वर्षभर फक्त 50%च अभ्यास केला आहे. त्याला 10% मार्क मिळाले, याचा अर्थ त्यांनी 10%च अभ्यास केला आहे. त्यांनी 90% मार्क मिळाले, तेवढाच अभ्यास केला आहे. 100% अभ्यास केला आहे त्यांनी. तुमचे ते गुण असतात, ते गुण दाखवतात की तुम्ही किती अभ्यास केला आहे. आणि त्या प्रकारात आपण त्याची यशाचं मोजमाप करतो. आणि मग त्या प्रमाणात आपलं दुःख किंवा आनंद होतो. हा व्यवहारातला आपला अनुभव आहे, उदाहरण आहे. हे प्रत्येक बाबतीमध्ये. म्हणून
ते तुम्ही विचार करा. विवेक, त्याला विवेक म्हणतात. इथे विवेक शब्दाचा अर्थ वेगळा होतो. आपल्याला जो माहिती आहे तो वेगळा आहे. विवेक शब्दाचा अर्थ तुम्हाला वेगळं करता आलं पाहिजे. कामाचं काय आणि बिनकामाचं काय, किंवा कमी कामाचं काय, किंवा तात्पुरतं काय आणि परमनंट काय, हे तुम्हाला करता आलं पाहिजे. जसं तांदळामध्ये खडे असतात. आपण काय करतो, तांदूळ वेगळे करतो, खडे वेगळे करतो. कारण तांदूळ खाण्याची वस्तू आहे, खडे खाण्याची वस्तू नाही आहे. एक जरी खडा दातात आढळला तर आपल्याला खूप त्रास होतो, आपल्याला वेदना होतात. एकसुद्धा खडा चालत नाही आपल्याला, म्हणून आपण त्याला काळजीपूर्वक त्याला वेगळं करतो. भात काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आपल्या उपयोगाची गोष्ट आहे भात, कामाची गोष्ट नाही आहे खडे. आता खड्याला काही किंमत असेल तो आपला विषय नाही आहे, कारण बिनकिंमतीची गोष्ट जगात काहीच नसते. प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी उपयोग असतोच. परंतु आपण खड्याने काही पोट भरू शकत नाही. विषय पोट भरण्याचा, फुलफिलमेंट, ज्याला गीतेमध्ये म्हटलं आहे कृतकृत्यता. ही जी म्हणून कृतकृत्यतासाठी तुम्हाला साध्या शास्त्राची मदत होणार नाही, आहे की नाही. जगात शास्त्र विद्याशाखा खूप आहेत, अनंत विद्याशाखा आहेत. त्या प्रत्येक विद्याशाखेमध्ये तज्ज्ञ लोक असतात आणि तुम्हाला ते त्या विद्याशाखेचं नॉलेज देतात, ज्ञान देतात. आणि तुम्ही पण तज्ज्ञ होता, तुम्ही पण पारंगत होता. अशा अनंत विद्या पण ते गीतेमध्ये विद्या अध्यात्मविद्या विद्यानाम 10व्या अध्यायामध्ये विद्या खूप आहे, पण ते सगळ्या विद्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची विद्या आहे अध्यात्मविद्या. अध्यात्म म्हणजे तुम्ही शब्दाचा अर्थच तो होतो. जसं ते आपण 3 शांती करतो ना, शांती शांती शांती, याचा अर्थ काय आहे, 3 तापांपासून शांती आहे. आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, हे 3 ताप असतात. आदिदैविक म्हणजे हे आपले, त्याला आपण नॅचरल कॅलॅमिटी म्हणतो, प्राकृतिक आपदा म्हणतो. आदिभौतिक म्हणजे हेच आपले दिसतात काही दररोजच्या व्यवहारामध्ये, एखादा किडा चावतो, आणखी काही विंच चावतो, काहीतरी घडतं. भौतिक आहे त्या गोष्टी, आपल्या अवतीभोवती असतात. अध्यात्म म्हणजे तुम्हाला त्रास होतो भरपूर गोष्टींचा, आजारी पडता, काहीतरी होतं, आपली गैरसोय होते. मग अध्यात्म म्हणजे काय, याचं जाणणं तुमच्या स्वतःविषयी. तुम्ही ते इन्व्हॉल्व आहात परिपूर्णपणे, हा तुमचा विषय आहे. जसं श्वास घेतो आपण, श्वास घेतो, श्वास सोडतो. जन्माला आल्यापासून त्यांनी शेवटचा श्वास घेतला म्हणतो. म्हणजे काय, आता त्याच्यानंतर शेवटचा श्वास घेतल्यानंतर तो शेवटचा येतो होता. त्याच्यानंतर श्वास घेण्याची प्रक्रिया बंद पडली, तिथं संपलं सगळं. आता हे श्वास घेणं आपल्या दृष्टीने किती स्वाभाविक आहे, आपल्याला नकळत होतं. ती इनव्हॉलंटरी ॲक्शन आहे, नकळत झालेली गोष्ट आहे किंवा नकळत होणारी गोष्ट आहे. आपल्याला काही कळत नाही, आपण बोलतो, चालतो, सगळ्या गोष्टी करतो, पण त्यासोबत आपण श्वास पण घेतो आहे, श्वास पण सोडतो आहे, याची जाणीव आपल्याला नसते. म्हणून त्याला इनव्हॉलंटरी म्हणतात. नकळत होणारी गोष्ट, आपोआप होणारी गोष्ट असं म्हणूया आपण. ते होते, ती तुम्हाला काही करायची गरज नाही त्यालामध्ये, ते होत राहते. जसं डोळ्यांच्या पापण्या आहेत, त्या सतत बंद होतात, सतत उघडतात, सतत बंद होतात, ते काही आपोआप होतात. तो विचार करून त्याला करत नाही आहे, ती देवानी घडवली गोष्ट आहे, त्याची आवश्यकता आहे. आवश्यकतेनुसार ती क्रिया आपोआप घडत असते, त्याची गरज आहे. तर ती जी आहे ह्या आयुष्यामध्ये, श्वास जसा आपण सहजपणे स्वाभाविकपणे घेतो, तितकंच स्वाभाविक
आपलं हित आहे, कल्याण आहे, आपल्या स्वतःचं हित. कारण श्वास घेण्यामध्ये आपलं हित आहे, न घेण्यामध्ये आपलं अहित आहे. म्हणजे आपल्या जगण्याचा न जगण्याचा हा भाग आहे, विषय आहे. श्वास घेतो म्हणजे आपण जगतो आहे, घेत नाही म्हणजे आपण जगत नाही आहे. आपलं जगणं संपलेलं आहे, आटोपलेलं आहे. हे जसं आपल्याशी इतकं निगडीत आहे, ते कळत असो की न कळत असो, आपण जेवतो जाणीवपूर्वक जेवतो. ती जाणीवपूर्वक घडणारी गोष्ट, ती व्हॉलंटरी ॲक्शन आहे. ती आपण स्वतः योजून केलेली गोष्ट आहे, नियोजित केलेली गोष्ट आहे. ती आपण बोलतो आहे, ऐकतो आहे, हे आपण ठरवलेली गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याला वेगळे विशेष प्रयत्न करावे लागतात, ठरवावं लागतं, योजना करावी लागते. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये, एक ठरवलेले आहे आणि न ठरवलेले आहे, जे आपोआप घडणारे आहेत. दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मग आपल्याविषयी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग काही गोष्टी आपण ठरवतो, काही गोष्टी आपोआप घडतात. मग आपण जे ठरवतो म्हणजे श्वास घेणं न घेणं हे आपण काही ठरवू शकत नाही, ते आपोआपच होणं. जो पण जगतो याचा अर्थच आहे. जसं आता मी बोलतो याचा अर्थ तर मी श्वास घेतो आहे, हे काही सिद्ध करण्याची गोष्ट नाही आहे. आपोआप सिद्ध होतं, ते सिद्ध झालेली गोष्ट आहे. आपण सगळं काही करतो याचा अर्थ ते श्वास चालू आहे, हृदय चालू आहे, सगळंच चालू आहे, यंत्रणा चालू आहे. जशी ती कारची यंत्रणा सगळी शाबूत आहे आणि म्हणून ती रस्त्यावर पळते आहे. ती यंत्रणा बिघडली तर रस्त्यावर पळू शकणार नाही गाडी, ती याचा अर्थच तो आहे. विमान तुमचं आकाशात उडतं आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये चालवणारा पायलट बसलेला आहे. तो रिमोट असो की फ्लाय बाय वायर असो, काही असो, पण आहे, इथून चालवा तिथून चालवा, कोणीतरी चालत यंत्रणा आहे, ती चालवणारी आहे. तसंच या शरीरामध्ये त्याला म्हणतात अध्यात्म. तुम्हाला चालवणारी यंत्रणा आहे आणि तुम्ही स्वतःचा विचार करा. त्याला म्हणतात विवेक, की ज्याने तुमचं 100% भलं होईल विचार केला तर तुमच्या मनातून भीती चालली जाईल. विगत भी म्हटलं आहे गीतेमध्ये, विगत भी प्रशांत आत्मा विगत भी असं म्हटलेलं आहे. नाही, तुम्ही जितके शांत असाल, प्रशांत आहे ते, प्रशांत आत्मा म्हणजे तुमच्यापाशी म्हणत आहेत. ती विभक्ती आहे, म्हणजे स्वतःविषयी, आत्मन स्वतःविषयी, प्रशांत आत्मा. कारण प्रत्येकाला मन असतं ना, तिथे मनाला म्हटलं आहे, आत्मा म्हटलं आहे. चित्त, प्रशांत आत्मा. जर तुमचं चित्त खूप प्रशांत असेल, नुसतं शांत नाही, प्रशांत असेल, प्रकर्षेण शांत असेल, तर विगत भी, तुमची भीती संपलेली आहे. म्हणजे आपली सगळी असते, आपल्या मनात खूप भीती दडलेली असते, सतत अनिश्चितता. त्याला गीतेमध्ये अशाश्वत म्हटलं आहे. दुःखालयम शाश्वत म्हटलेलं आहे. दुःखाने परिपूर्ण आणि अशाश्वत आहे. काय होणार? अनसर्टन. लहान मुलांच्या परीक्षेवरती खूप असं होतं, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ते भयंकर चिंतेत असतं. आपणही जीवनभर काय परीक्षा देत असतो आणि सतत आपण निकालाची वाट बघत असतो. रिझल्ट काय होणार, काय होणार तर नाही. मग काही महत्त्वाच्या गोष्टी असल्यामुळे पूजापाठ करून करतो त्या. यात सगळ्यांनी विघ्न हरता. गणपतीची पूजा करतो आपण. तो सिद्धिदाता आहे, विघ्नहर्ता आहे. त्याला प्रसन्न केलं पाहिजे. देवता प्रसन्न झाल्या की ते आपल्यावर काय करतात, उपकार करतात. ते उपकार करत्या देवता आहेत त्या. निर्विघ्नपणे पार पडलं असं म्हणतो आपण. म्हणजे काय, विघ्न येऊ शकतात, म्हणूनच म्हणतो निर्विघ्नपणे पार पडलं. केव्हाही कोणत्याही प्रकारे विघ्न येऊ शकतात, ते येऊ नये त्याची आपण काळजी घेतो. म्हणून स्वतःचा विचार करणं, प्रत्येकजण स्वतःच्या भल्याचा विचार करतो, पण सर्वोत्तम भलं कशात आहे याचा विचार आपल्याला करावा लागतो. मग इथे त्यांनी आपलं गेल्यावर बघितलं, इथे व्यापाऱ्यांचं उदाहरण दिलं आहे. वचनामृताचा 21वा अध्याय हा नाही की तिसऱ्या प्रहरची वेळ, श्रीरामकृष्ण आपल्या खोलीत बसलेले आहेत.
दक्षिणेश्वरला, आणि बाकी 1-2 जण भक्त बसले आहेत. आणि काही भक्तांनी, मारवाडी भक्तांनी येऊन त्यांना प्रणाम केला आणि बसले तिथे. आम्हाला काही उपदेश द्या, सांगा. उपदेश देणं म्हणजे उपदेश लक्षात घ्या. उपदेश हा एका विशिष्ट शब्दाचे उपयोग होतात. सगळीकडे आपण तो उपदेश, सगळ्या बाबतीत उपदेश वापरला जात नाही. शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मला उपदेश द्या. अर्जुन म्हणतो, देवा मला उपदेश द्या. उपदेश हा विशिष्ट अर्थानेच वापरला जातो. मी तुला प्रपन्नम, तुला शरण आलो आहे. शाधिमाम, मला तू उपदेश दे, असं जेव्हा अर्जुन म्हणतो भगवान, तेव्हा भगवान मग ते गीता सांगतात. तोपर्यंत नाही. शिष्यस्तेहम, अहम ते शिष्य, आम्ही तुझा शिष्य आहे. मित्र आहेत ते दोघंजणं, समवयस्क आहे. पण जेव्हा अर्जुन म्हणतो की मी तुझा शिष्य आहे, ते म्हणजे तव ते, तुझा शिष्य आहे मी, तिथे कबूल करतो. आधी कधी, याच्या आधी कधी झालं नाही शिष्य आहे म्हणून असं कुठं म्हटलं आहे? आयुष्यभर नाही म्हटलं, आणि नंतरसुद्धा कोणी म्हटलं नाही अर्जुनाने. महाभारतात कुठेच उल्लेख नाही आहे, गीतेत सोडून. आधी नाही, नंतरही नाही, फक्त इथेच म्हणतो अहम ते शिष्य, मी तुझा शिष्य आहे. मग शिष्य आहे तर काय, शिष्याला काय पाहिजे असते? उपदेश पाहिजे असतो. आणि उपदेश म्हणजे त्याचं परमोच्च शुभ व्हावं, परमोच्च कल्याण व्हावं, त्याला परमोच्च, त्याला उपकार व्हावा. आणि त्यासाठी तुला एक विशिष्ट अशी अट म्हणता येईल आपल्याला, शर्त म्हणता येईल, एक अट. प्रपन्नम शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, तुला मी शरण आलो आहे. म्हणजे आपलं सगळं जे आहे ना, आपण जे आहोत ते बाजूला ठेवा, मागे ठेवा, स्वतःला विसरा. जोपर्यंत मनुष्य स्वतःला पूर्णपणे विसरत नाही, हा अध्यात्माचा विषय. पुन्हा आपले इथले निकष तिकडे लावू नये. आम्ही कशाला समजायचं, आमचं हे वेगळं ठेवलं पाहिजे, स्वतःचं व्यक्तिमत्व, आम्हाला स्पेस पाहिजे वगैरे, ह्या गोष्टी इथे काही लागू होत नाही. कारण त्या सगळ्यातून पार गेलेले आहात. अर्जुनाने बराच प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर तो गेला आहे. तो अचानक म्हणून नाही शिष्य असते हा म्हणतो. आता त्यांनी बरेच आर्ग्युमेंट केले, असं होईल तसं होईल, लुप्तपिंडोदक क्रिया म्हटलं आहे, सगळं आमचं सगळं हे जाईल आहे. आमचं जे असतं ना, आपले जे कर्तव्य असतात, पारिवारिक कर्तव्य असतात, त्याला लुप्तपिंडोदक क्रिया म्हटलं आहे. तुम्हाला ते करायची असतात, त्या सगळ्यांचा लोप होईल आहे, असे बरेचसे आर्ग्युमेंट दिले. पूर्ण पहिला अध्याय गीतेचा हा अर्जुनाच्याच वक्तव्याने व्यापून टाकलेला आहे. भगवान काही बोलत नाही तिथे, बोल तू काय बोलायचं बोल, त्याला पूर्ण मुभा दिलेली आहे. नाही, कुठेच त्याला थांबवत नाही. पूर्ण. आणि तो एका मागून एक सुटतोय, बोलतोय 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 बोलतोय, आणि नंतर म्हणतोय की विसृज सशरम चापम शोक संविघ्न मानसा, आणि म्हणतो आता मी बोलणार नाही, हात बोलणार नाही, की युद्ध पण करणार नाही, बोलणार पण नाही. मी काय करतो आता, चुप बसतो, असं तो म्हणतो. तेव्हा मग ते उपदेश सुरू होतो. म्हणून उपदेश हा शब्द फार विशिष्ट अर्थाने वापरला जातो. तो त्याला म्हणतात अध्यात्माचा उपदेश. त्याने कृतकृत्यता होते, माणूस निर्भीक होतो, भयमुक्त होतो. आणखी एक वेगळा थोडासा विषय आहे की त्याचं चित्त शांत होतं. आपण म्हटलं प्रशांत आत्मा म्हणजे चित्त शांत. आत्मा इथं मनार्थी वापरलेला आहे. त्याचं मन पूर्णपणे शांत होतं, म्हणजे त्याच्यामध्ये आता ताण नाही आहे, टेन्शन नाही आहे, स्ट्रेस नाही आहे, वगैरे वगैरे बरेचसे शब्द आणू शकता. आणि असं असतं काय, आपल्याला तर दिसत नाही कुठे. जसं मी मग म्हटलं, अगदी छोट्या मुलापासून तर अगदी सगळं आटोपलेलं आहे, तो सुद्धा तणावातून मुक्त नसतो. जणू काही
आयुष्याचं वर्णन करायला गेलं तर आपलं ज्याच्यात खूप भरपूर ताण 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 आहे त्यालाच आयुष्य म्हणतो आपण. जितकं मोठा त्याला ताण तितके जास्ती, हा एक सर्वसाधारणपणे समीकरण आहे. खूप ताण आहे, त्याचं जितकं पद मोठं तितक्या जबाबदाऱ्या जास्ती, तितके ताणतणाव जास्ती की नाही. जर ते म्हणतात ना, चिता माणसाला मेलेला जाळते आणि जिवंत माणसाला चिंता जाळते. चिता चिंता समान असते बिंदुमात्र विशेषतः. सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. निर्जीवाला, ज्याचे निष्प्राण झाले शरीर, त्याला चिता जाळते माहिती आहे आपल्याला. पण ज्याला जो जिवंत आहे त्याला काय जाळते? त्याला चिंता जाळते. चिता चिंतामध्ये काही फरक नाही, फक्त बिंदू मात्र विशेषतः. एक बिंदू जास्ती आहे, एक टिंब जास्ती आहे, अनुस्वार जास्ती आहे चिंता आणि चितामध्ये. म्हणजे मेल्यानंतर ते पुढचं चिता काम करते, पण जिवंत असताना तुम्हाला कोण जाळते? जीवनभर चिंता जाळते. त्याला चिंताच नाही आहे म्हणजे जळणंच नाही आहे. आणि आपला थोडी चटका जरी लागला तर किती त्रास होतो, आपला अनुभव आहे. आणि इथे तर जळणं आहे, जळणं आहे म्हणजे माणूस हा जीवनभर जळतो आहे, असंच आहे ना. थोडाफार फरक असेल, कमी जास्त, तो भाग वेगळा आहे की नाही. पण ते मात्र आहे, तो जीवनभर जळतो आहे. म्हणजे ताप आहे म्हणून त्याने तप्त जीवन म्हटलं आहे. तप कथामृतम, ते भागवतातला श्लोक आहे, गोपी गीतेमधला, एकादश स्कंदामधला, दशमस्कंदामधला आहे की नाही. गोपी कृष्णाला आळवतात, कृष्ण आता अदृश्य झालं आहे. तव कथामृतम तप्त जीवनम, सुंदर शब्द आहे नाही. तुझं कथा, तुझ्या गोष्टी देवा अमृताप्रमाणे वर्षाव करणारे आहेत, अमृताचा वर्षाव करणारे आहेत. त्याला म्हणतात अध्यात्म नाही. भगवंताविषयी जे काही आपण बोलू, ऐकू, सेवा करू, सगळं काही स्वकर्मणा तमभ्यर्च, जे काही करू ते सगळं भगवंताची पूजा, आनंदाची गोष्ट आहे ती. त्यात ताणतणाव काही नाही आहे. आपली आवडीची गोष्ट आहे त्याची आपण सेवा करतो आहे. आवडीच्या व्यक्तीची सेवा, आवडीची गोष्ट करणं, यात काय फुलफिलमेंट आहे, कर्तव्य आहे. आपण जे करायचं ते करतो आहे या अर्थाने. कृतकृत्य करायचं आहे ते केलेलं आहे. कृतकृत्य, कृतार्थता पण शब्द आहे, तोच समानार्थी शब्द आहे. सार्थकता, 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, ते आपण ते केलेले आहे म्हणून ते सार्थक झालेले आहेत. हे केलं आहे, हे केलं, हे केलं आणि हे केलेलं आहे, सार्थकता आहे ती. पण जसं मग सुरुवातीला म्हटलं की हे यश आणि अपयश याच्यावर ठरत असतं. पहिले 2 पुरुषार्थसुद्धा आपल्याला साधता येत नाही, फारच कमी लोकांना जमतात, नाही जमत की नाही. आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो, किती यशस्वी जीवन आहे बघा. असे यशस्वी जीवन फार कमी आहे. कृष्णाचं जीवन यशस्वी आहे. सगळे संत यशस्वी जीवन जगले, लक्षात घ्या. आमचा राम राम घ्यावा, आम्ही जातो आमच्या गावा, आहे की नाही. आम्ही इथे आलो, परगावी आलो टुरिस्ट म्हणून. आपण जातो ना, टुरिस्ट असतो आपण, आहे की नाही. मग आपण आपल्या गावाला जातो. मग आता निश्चय झाला. आता आम्हीच या 14 ते 27पर्यंत, आजची 30 आहे की नाही, आम्ही मोठा टूर करू. नॉर्थ ईस्ट सेंटर्स आमचे रामकृष्ण मठ आणि मिशनचे, त्याला पूर्वी नेफा म्हणायचे, आता त्याला 7 सिस्टर्स नॉर्थ ईस्ट सेंटर्स म्हणतात. हे जुने जे 100 वर्षापूर्वीचे स्थापन केलेले सेंटर्स आहेत ते. आदिवासी लोक इतके दुर्गम ठिकाणी आहे की आपल्याला वाटतं इथं कसं काम करू शकतात लोक, पण अद्भुत काम चालू आहे तिथे. आम्हाला ते सेंटर बघायचे होते, काय काम चालू, आपलंच काम आहे, काय काय पॉवर आहे ती, आध्यात्मिक पॉवर आहे की नाही. एवढं प्रचंड प्रमाणामध्ये काम चालू आहे, आम्हाला स्वतः बघितल्याशिवाय नाही कळत ते. आणि मुद्दा म्हणून ते इतकं कठीण असूनसुद्धा सगळे हिमालयातले सेंटर्स आहेत ते. आता थोडेफार रस्ते झाले आहेत, त्या काळात रस्ते पण नव्हते.
ब्रह्मपुत्रेला पात्र पार करून जावं लागेल. 17 किलोमीटरचं पात्र आहे ते त्या काळातलं. नाही त्याला केव्हा जाईल काही सांगता येत नाही वगैरे वगैरे. तो विस्ताराचा प्रश्न आहे. परंतु तिथे गेलं 17 दिवस तो एवढा कठीण प्रवास आम्ही केला. पण आता शेवटी केव्हा आपण जातो की नाही. आम्ही जातो आमच्या गावा. आता आम्ही विमानातून उतरलो औरंगाबादला. हायसं वाटलं. चला इथं आल्यानंतर थोडं आणखी हायसं वाटलं की नाही. झालं जाय तर रामराम घ्यावा. आपण तिथले गेस्ट आहोत, अतिथी आहोत. नाही आपण इथे काय परमनंट राहायला थोडी चालू आहे काय तिथे. त्यांनी खूप स्वागत केलं, खूप चांगलं आमचे अवगत केली वगैरे वगैरे सगळंच ठीक आहे. पण शेवटी काय आपलं लक्ष कुठं असतं. आपल्या ठिकाणी परतायला पाहिजे. आपण शेवटी तर असं होतून जातो. केव्हा होतो केव्हा जातो. आपलं नेहमीचं जेवण केव्हा जेवतो असं होतं. आणि नेहमीच्या ठिकाणी आपल्या नेहमीच्या जिथे आपण सतत आपण वावरतो तिथे केव्हा जातो त्याची आपल्याला ओढ लागते की नाही आपोआप. कारण ते आपलं ठिकाण असतं. मग तर आमचा रामराम घे पुष्कळ झाला. आता रामराम घेणं आपली प्रावरूप आहे, वाक्प्रचार आहे की नाही. झालं पुष्कळ. आता आपल्याला मन चलो निज निकेतने की नाही. हे म्हणा तो आपल्या घरी निकेतन म्हणजे घर. संसार विदेशे विदेशीर्भेशे भ्रम क्यानो कारणे. संसार हा विदेश आहे. स्वामी विवेकानंदांनी एक भजन पहिल्यांदा म्हटलं होतं रामकृष्णांसमोर की नाही. फार सुंदर भजन आहे, बंगाली भजन आहे ते. संसार विदेशे विदेशीर्भेशे. आपण टुरिस्ट म्हणून वेगळे कपडे घालतो, आम्ही नाही घालत. परंतु जेव्हा जातात लोक युरोपमध्ये वगैरे की अमेरिकेत त्या खंडात जातात त्यावेळी ते सगळेजण आपले तिथले वेश घालायला सुरुवात करतात. आपण आता विदेशी झालो आहे, जणू काय विदेशी. पण इथं आल्यानंतर पुन्हा आपले विदेश घालतात पुन्हा. भ्रम क्यानो अकारणे. कशाला तुम्ही भटकता उगाच. भटकला ठीक आहे, गंमत म्हणून टुरिस्ट म्हणून भटकणं ठीक आहे. पण शेवटी आपलं घर ते आपलंच घर आहे. ते आपलं घर म्हणजे आत्मज्ञान की नाही. त्याला कृतकृत्यता म्हटलं आहे. नाही ती कृतकृत्यतेची भावना आहे नाही. म्हणून आपण जे बघतो इथे ते म्हणतात की हे बघा तुम्ही काही करा. इथे व्यापारधंदा म्हटलं आहे. धंदा व्यापार काय जे असेल ते की नाही. आपल्याला काहीतरी उद्योग करावा लागतो. याचा संबंध कशाशी आहे आपला. माणसाला हालचाल करावी लागते. जसं लहान मुलं आहे तो स्वास्थ्य घेतो पण पहिले हातपाय हलवतो अशाशी. त्याला काही स्वतःहून काही होता येत नाही, कड परतवता येत नाही. पण तो झोपल्या पाठीवर झोपल्या हातपाय हलवत होतो. तो स्वतःच हलवतो. त्याला कोणी सांगत नाही की तू तो आता हे कर, हातपाय हलव किंवा काहीतरी हे कर, ॲरोबॅटिक्स कर किंवा आपण ज्याला म्हणतो ना काय व्यायाम कर. तसं व्यायाम नाही करत, तो स्वतःच करतो. ती प्रकृतीची गोष्ट आहे. हत्तीसुद्धा, हत्तीकडं अग्रम शरीर असतं. तो सुद्धा उभे राहतात. आता एक पाय इकडे करतो, एक पाय तिकडे करतो. त्याची चालू असते, कवायत चालू असते. त्याला माहिती कवायत करणं आवश्यक आहे. कारण एवढं मोठं अग्रम शरीर त्याला हालतं पाहिजे ना. नाही इकडून एक पाय करतो, अगदी सुंदर, अगदी म्हणजे अगदी काय म्हणतात अगदी लयीत करतो तो. तर लहान मुलंसुद्धा करत असतं याच्यामध्ये. तसंच आपण जन्माला आल्यावर काहीतरी आपण हालचाल करतो, जन्मभर करतो. त्याला म्हणतात जगणं. गीतेत फार सुंदर शब्द आहे. जीवन यात्रा म्हटलं आहे, देहयात्रा म्हटलं आहे गीतेला. की तुझी जीवन यात्रा पण चालणार नाही, शरीर यात्रा म्हटलं आहे. तो तर आणखी सुंदर शब्द आहे. शरीर यात्रा पिचतेन प्रसिद्धेद कर्मणः. अकर्मणः तू काही काम नाही केलंस, कामधंदा. इथे व्यापारधंदा म्हटलं आहे. तू तर कामधंदा नाही केला तर तुझी शरीर यात्रा कशी काय चालणार अर्जुना. आता घरची शरीर यात्रा म्हणजे याचं गीता आहे, अध्यात्मशास्त्र आहे, ब्रह्मविद्या आहे. ही ब्रह्मविद्यामध्ये शरीर यात्रा आली कुठून, त्याची आवश्यकता आहे की नाही. ब्रह्मविद्येचा शरीर यात्रेचा काय तो म्हणजे एक अत्युच्च विषय आणि शरीर यात्रा फार अगदी खालचा विषय. पण दोन्ही जोडले गेले पाहिजे की नाही. जरी ते किती दोन टोकाचे विषय असले तरी त्यातला सांधा फार आवश्यक आहे की नाही. तो सांधा फार आवश्यक आहे की नाही. आणि त्यात तेच अध्यात्माचं यश आहे आणि तेच मनुष्य जीवनाचं यश आहे.
ते नाही साधलं तर आपल्याला जे अपयश दिसतं त्याचं कारण तेच आहे, आपण ते साधू शकत नाही, की नाही. तत्व, सिद्धांत आणि जीवन या दोन्हीमध्ये सामंजस्य पाहिजे, समन्वय पाहिजे. गीतेत तोच साधलेला आहे, म्हणून गीतेला समन्वय ग्रंथ म्हणतात, की नाही. आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ते म्हटलं आहे, शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत. असं होत नाही, न प्रसिद्धेत, की नाही. अकर्मणा, तू जर काहीच केलं नाहीस, नुसतंच बसून राहिलास, तर तुझं कसं होणार रे बाबा, की नाही. म्हणून जसं मी म्हटलं की लहान मुलं आपले स्वतःच हातपाय हलवत होते, त्याला कोणी शिकवत नाही, की नाही. तसंच मनुष्य जन्माला आपोआपच ते कामं करतात. लक्षात घ्या, ते हे अध्यात्माच्या दृष्टीतून म्हणतो आहे. त्याला वाटतं मी करतो आहे, हे झालं अज्ञान. नाही. प्रकृत्यैव च कर्माणि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. अहंकारामुळे माणूस विमूढ होतो, की नाही. आणि मग काय म्हणतो, कर्ताहमिति मन्यते, असं समजतो, मन्यते. अहम कर्ता इति, मी करणार आहे, हे अज्ञान आहे. हे अध्यात्माच्या विरुद्ध आहे, नाही. आणि म्हणून हे आपल्याला काय करायच्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. ते स्वाभाविक होत नाही, आपोआप होत नाही, कारण आपोआप होणारी गोष्ट नाही आहे. प्रकृत्यैवच कर्माणि गुणै कर्माणि, प्रकृतीचे गुण हे स्वतःच होत राहतात. हे माणसाला समजणार कसं. पण बाह्य मदतीची गरज आहे असं आपण सुरुवातीला म्हटलं. आपल्याला बाह्य मदतीची गरज आहे. मग ते गीता असो, वचनामृत असो, शेकडो शास्त्र आहेत, अध्यात्मशास्त्र. प्रत्येक शास्त्र आपल्याला मदत करतं. आपल्याला पशुत्वापासून मनुष्यत्वामध्ये ओढतो, मनुष्यातून देवत्वाकडे घेऊन जातो, नाही. आपलं सामान्य माणसाचं जीवन पशुत्वाच्या काहीही वेदन नाही. सामान्य मिळतात पशुभीर नरानाम. पशु आणि नरांमध्ये हे सगळं सामान्य आहे. आहार, जेवण, निद्रा, झोप, भय, स्वतःचं रक्षण करणं, ठीक आहे, म्हणजे त्याला म्हणतो आपण टिकून राहणं, आणि मैथुनं, आपण पुढे चालवणं, प्रजावृद्धी, हे सगळे सामान्य येतात. सामान्य येतात, हे सगळं सामान्य आहे, कॉमन आहे. पशुमध्ये आहे आणि माणसामध्ये दोन्ही गोष्टी कॉमन आहेत, की नाही. त्यासाठी तुम्ही काही केलं तर त्याला काहीही मूल्य नाही या अर्थाने, अध्यात्माच्या अर्थाने. लक्षात घ्या. व्यावहारिक दृष्ट्या त्याला महत्त्व आहे. जो जेवढं व्यवस्थित करेल त्याला तेवढं यशस्वी होईल आहे. पण अध्यात्मामध्ये त्याला काही मूल्य नाही, आहे की नाही. याचं कारण असं की ती स्वाभाविक घडणारी गोष्ट आहे. कोणी म्हणेल की मी श्वास घेतो आहे, हो त्यात काय तुला कोणी काय पदक देणार काय. श्वास घेतो आहे म्हटल्यानंतर मी जेवतो, दररोज जेवतो, दररोज झोपतो, तर तुम्हाला कोणतेही पदक मिळणार नाही. त्याचं काही तुम्हाला कोणी तुमची प्रशंसा करणार नाही. त्यात काय प्रशंसा करण्यासारखं आहे. झोपता झोपा, खाता खा, आणखी काय करता करा. मुलं मुली आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की नाही. पण त्यात काय विशेष आहे. असलं काय नसलं काय, त्यात काय विशेष आहे की नाही. कारण ते प्रकृतीने केलेली गोष्ट आहे. ते पशूंमध्ये असतं की ती प्रकृती करते आहे. हे फक्त तुम्हाला ती दृष्टी अध्यात्म देऊ शकते की तिथे तुमचं क्रेडिट काय, तुमचं कर्तृत्व काय आहे, तिथं पुरुषार्थ काय आहे. त्याला पुरुषार्थ म्हणतात. पुरुषार्थ म्हणजे तुम्ही मिळवलेली गोष्ट आहे, ती जी तुमच्याकडे नाही आहे ती मिळवलेली आहे संस्काराने, परिश्रमाने आणि कालाने. म्हणजे तुमच्या संस्काराने, तुमचे संस्कार आहेत श्रीमंत होण्याचे म्हणून तुम्ही श्रीमंत आहात. तुम्ही विद्वान आहात का ते संस्कार आहेत तुमच्यामध्ये म्हणून तुम्ही विद्वान आहात. तुम्ही मग परिश्रमाने त्यात तुम्ही वाढ करू शकता. त्याला पुरुषार्थ म्हणतात. आणि त्याला वेळ लागतो. पुन्हा मला तो पाहिजे चुटकेसाची काय होत नाही. या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, एकत्र आणतात माणसं, तेव्हा त्याला पुरुषार्थ म्हणतात. आणि पुरुषांनी आपलं साध्य करून घेतलेली गोष्ट जी त्याच्याकडे नसते, त्यांनी प्रयत्नपूर्वक मेहनतीने त्यांनी साध्य करून घेतली असते,
की नाही, त्याला त्याचं ते द्यायला पाहिजे, क्रेडिट द्यायला पाहिजे की नाही, आणि ते दिलंही जातं की नाही. त्याची आपण कदर करतो, त्याची खबरबात घेतो, त्याला आपण महत्त्व देतो की नाही. आणि चारही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, चारही पुरुषार्थ महत्त्वाचे आहेत. पण इथे 2 पुरुषार्थामध्ये मी माझं ठीक आहे, आणि काय ती प्रकृतीने दिलेली गोष्ट आहे की नाही. म्हणतो माझं घर, मी बोलतो आहे, तुम्ही ऐकत आहात, तिथे आपोआप मी येतो, म्हणतो मी ऐकणार आहे, मी श्रोता आहे, तर ते मी आलं, मी बोलणार आहे, ते मी आलं आहे की नाही. हे आमचं मंदिर आहे, आमचं आलं आहे की नाही. पण त्याची सीमा आपल्याला कळली पाहिजे नाही. आपण म्हणतो म्हणून श्रीरामकृष्ण म्हणायचं पण नाही, ते नाकारलं. मी म्हणणार नाही, मी म्हणतच नसत ते. आता मी म्हटल्याशिवाय आपल्याला काही करताच येत नाही, आपल्याला मी म्हणावंच लागतं. कारण काय, आपण त्या दिवशी काही प्रयत्नच केलेला नाही. श्रीरामकृष्ण प्रयत्नपूर्वक त्यांनी मी म्हणणं टाळलं, ते मी म्हणायचेच नाही. त्यांनी मी म्हटलं तर काहीही चूक नाही आहे, ते म्हणायचे ते, अरे तुम्ही कशाला ना मी म्हणते, तुम्ही तर अहंकाराच्या पलीकडे गेले आहात. आपण अहंकाराने पूर्ण भरलेले आहोत, तरी आपण मी म्हणतो पुन्हा. ते अहंकाराच्या पलीकडे येऊनसुद्धा ते मी म्हणत नसत. किती फरक आहे बघा. यशस्वी आहे ते. श्रीरामकृष्ण यशस्वी होते, विवेकानंद यशस्वी होते, जेवढे महापुरुष आहे अध्यात्म सगळे यशस्वी. झाडून बघा तुम्ही सगळे. तुकाराम महाराज यशस्वी आहे, ज्ञानेश्वर महाराज यशस्वी आहे, भली मोठी यादी आहे ती. पण सगळ्या सृष्टीतल्या जीवांच्या तुलनेत ती फार कमी आहे, अल्प आहे. लक्षात घ्या, फारच थोडी संख्या आहे ती. आणि त्यांच्याकडे बघूनच बाकीच्यांनी शिकायचं, त्यांच्याकडे बघूनच बाकीच्यांनी माणूस व्हायचं असतं, आणि जमलंच तर देवता व्हायचं असतं. हा फरक आपल्याला कळला पाहिजे. नाही तर आपण आपलं समाधान, हे सगळं जगात छान आहे, छान आहे, सगळं चांगलं आहे की कोणी तुम्हाला नाही म्हटलं आहे, कुठंच काही बिघडलेलं नाही आहे. आणि बिघडलेलं असलं तरी आपण ठीक करून घेऊ शकतो. आपण डॉक्टर आहेत आपल्याला ठीक करून द्यायला, दवाखाने आहेत, मेकॅनिक्स आहेत गाड्या ठीक करून द्यायला की नाही. आपण ठीक करून घेऊ शकतो, परंतु त्याला सीमा आहे, मर्यादा आहे, त्याला लिमिट आहे, त्याच्या पलीकडे नाही की नाही. शेवट ठीक करण्याच्या पलीकडे गेलं की मग काय करतो आपण, शेवटचा निरोप देतो की नाही, याच्या पलीकडे काही ठीक करतायत. डॉक्टर म्हणतो आमचं सगळं संपलं, आता आम्ही काही करू शकत नाही की नाही. तो शेवटचा भाग आहे. म्हणून इथे आपण सगळे पुरुषार्थ सामान्य माणसासाठी लक्षात घ्या. जगामध्ये बहुतेक लोक सामान्य असतात आणि काही लोक अतिसामान्य असतात. आणि आपण अति जर लावले तर काही लोक अति ती सामान्य असतात. हे जसं ठीक आहे तसं सामान्य असामान्य व्यक्ती पण असतात, हे पण बरोबर आहे. पण ती असामान्यता कशामुळे येते ते पण आपल्याला समजलं पाहिजे. मगच आपण ती असामान्य वाटचाल करू. आपण स्वतःला असामान्य म्हणून नाही चालणार. कोण स्वतःला म्हणतं मी असामान्य आहे, माझ्यासारखं कोण आहे, कोण नाही सदृशो मया गीता म्हणते. असे लोक असतात की नाही. मया म्हणजे माझ्यासारखा दुसरा कोण आहे, अन्य मया असते की नाही. माझ्यासारखा दुसरा कोण आहे असं आपल्याला वाटू शकतं. आणि कोण म्हणणार ठीक आहे तुला वाटू द्या, पण तो काही निकष नाही. मी काही निकष नाही, मी काही पॅरामीटर नाही, मी काही स्टँडर्ड नाही आहे की नाही. स्वतःला असामान्य म्हणणं की नाही. परंतु असामान्य गोष्ट नसते तसं नाही आहे, असते की नाही. धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी युगी जन्म घेतो, प्रत्येक युगामध्ये जन्मामध्ये लॉ अँड ऑर्डर आणण्यासाठी. धर्मसंस्थापनार्थाय मी असामान्य आहे की नाही. माझा जन्म दिव्य आहे, जन्मकर्मचे मे दिव्यम भगवान म्हणतात की नाही. माझा जन्म दिव्य आहे, सामान्य नाही आहे. सामान्य लोक जे जन्मतात तसे मी जन्माला आलेलो नाही आहे. माझे कार्य पण दिव्य नाही आहे, सामान्य नाही आहे. कर्मचे मे दिव्यम असं आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. हे असतं असं. आणि त्याला म्हणतात गुह्यतमम शास्त्रम. हे सगळं गुह्यतमम आहे. हे इझिली अवेलेबल नाही आहे. गुह्य गोष्ट म्हणजे त्याला म्हणतात जी इझिली अवेलेबल असते त्याला गुह्य म्हणतात. गोपनीय, गुप्त, सहज आपला कॉन्फिडन्स रिपोर्ट म्हणतो ना
किंवा कोणत्याही गोष्टी गुप्त रिपोर्ट्स असतात किंवा आर्मीचे काही गोष्टी असतात ते खूपच गुह्य असतात. तसं आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीरामध्ये काही गुह्य गोष्टी असतात की नाही, सहजासहजी आपण ते ओपन नसतात, ते त्याला गुह्य म्हणतात. आणि ते गुह्यतर गुह्यतमम म्हटलं आहे किंवा गुह्यात गुह्यतरम आहे असे म्हटलं एक्सप्रेशन्स आहेत खूप ठिकाणी. इथे गुह्यतमम शास्त्रम 9व्या अध्यायाची सुरुवातच ती आहे की नाही. राजविद्या राजगुह्य योग असं म्हटलं आहे. ही राजविद्या आहे म्हणजे सर्व विद्यामध्ये उत्तम, सगळ्यात वरची, राजा सगळ्यात वरती बसतो. राजगुह्य, गुह्यामध्ये सुद्धा बेस्ट टॉपला आहे, त्याच्यावरती काही नाही आहे, एकदम टॉप नाही. हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला जे यश मिळतं जगामध्ये त्याचं आपल्याला हे होणार नाही, अहंकार. म्हणून इथे म्हणून मारवाडी व्यापार धंदा करीत म्हटलं इथे आपलं काही यश मिळालं की आपल्याला वाटते वा आपण काहीतरी मिळवलं आहे, ते काहीच मिळवलं नाही आहे. जगाला सांगायची गरज नाही, आपल्याला कळलं पाहिजे की नाही. त्याला म्हणतात विवेक की नाही. हे आहे काही काळासाठी आहे, त्याला लिमिट आहे, मर्यादा आहे, कालमर्यादा आहे की नाही. तुमचं किती यश मिळालं तुम्ही तरी त्याला कालमर्यादा आहे. की तुम्हाला इंद्रपद जरी मिळालं तरी त्याला कालमर्यादा आहे की नाही. ब्रह्मभुवना लोका, तुम्ही ब्रह्मलोकामध्ये जरी गेले तरी पुनरावर्ती न, त्याला कालमर्यादा आहे. आता ब्रह्मलोक म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे, साधी गोष्ट मुळीच नाही आहे. पण पुनरावर्तीनो अर्जुना, ते पुनरावर्ती आहे म्हणजे ते संपणार आहे. आपल्याला न संपणारी गोष्ट पाहिजे, आपल्याला अनंत पाहिजे, शांत नको. शांत म्हणजे ज्याला अंत आहे त्याला शांत म्हणतात, ज्याला शेवट आहे त्याला शांत म्हणतात. आपल्याला शेवट नसणारी गोष्ट पाहिजे. ज्याला आधी नाही आहे, ज्याला अंत नाही आहे त्याला अंत नसतो. मी ज्याला आधी नाही त्याला अंतही नसतो की नाही, आणि ज्याला अंत आहे त्याला आधी पण असतो. नांतो न च आधीर न च संप्रतिष्ठा की नाही. संसारात असतो कसे, संसाराचा आधी कळत नाही आहे, त्याचा अंत कळत नाही आहे. नेमकं काय म्हणून आहे, काय संसार गोल आहे, राऊंड आहे की नाही. त्याचा कुठला आधी आहे आणि कुठला अंत आहे तुम्हाला माहिती आहे काय, काहीच माहीत नाही आहे. असं म्हणून नाही की आम्ही पूर्वेकडे पश्चिमेकडे आपल्या दृष्टीने आहे सगळे, पूर्ण पश्चिम पुढच्या दृष्टीने काहीच नाही आहे. तर सतत फिरताय, गोल आहे आणि फिरताय पुन्हा, त्याला कुठलं पूर्व आणि कुठलं पश्चिम, तो व्यवहाराचा प्रश्न आहे की नाही. तसंच ह्या ज्या गोष्टीला आधी आहे, अंत आहे म्हणून ते अनित्य आहे, म्हणून ते असत्य आहे. मग असत्याची कास धरावी लागते. असत्याचा अर्थ इथं आहे संपणारा, त्याला असत्य म्हणतं आहे. मग सत्याची कास धरा म्हणून ते म्हणता इथे की हे बघा मी आणि माझं हे झालं अज्ञान नाही. जन्मभर आपण मी म्हणणारी चूक आहे म्हणा, आपण चूक आहे हे तरी माहीत असू द्या. आपण जन्मभर म्हणतो मी माझं म्हणतो, कारण तो आपला स्वभाव झालेला आहे, संस्कार आहे तो. म्हणा, विचार करायला हरकत नाही, कारण ते आपल्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. कारण आपण सामान्य अतिसामान्य कॅटेगोरीतले आहोत, हे पण लक्षात आलं पाहिजे. आपला अहंकार कमी होईल आहे की नाही. आपलं वाटतं आपण काय ते झालो की नाही. जगासाठी ठीक आहे, व्यवहाराचं ठीक आहे, जगाचे काही व्यवहार असतात. वाटतं की लोकांनी आपल्याला मानायला पाहिजे, त्याला लोकेशना म्हणतात शास्त्रामध्ये. लोकेशना म्हणत आहे, प्रत्येकजण त्याच्याकडे धावतो की नाही. मला लोकांनी माझी किंमत केली पाहिजे, माझी जगात किंमत वाढली पाहिजे, आणखी वाढली पाहिजे, आणखी वाढली. त्याला लोकेशना म्हणतात. पुत्रैषणायाश्च दारैषणायाश्च वित्तैषणायाश्च लोकैषणायाश्च वित्थाय अथ भिक्षाचर्यं चरंती असा मंत्र आहे तो बृहदारण्यकोपनिषदला. लोकेशना सगळ्या शेवटली. सगळे मिळाल्यानंतर त्याला लोकांची मान्यता पाहिजे असते, ॲप्रोबेशन पाहिजे असते. लोकांनी म्हणावं सगळंच काही आहे त्याच्याकडे, पण लोकांनी मानलं नाही तो दुःखी असतो. त्याला महत्त्व आहे. त्याच्याकडे पैसा आहे, सगळं काही आहे, कशाची ददात नाही आहे, म्हणजे अगदी ऑप्युलन्स आहे, म्हणजे खूप जास्ती आहे, रेलचेल आहे, पण त्याची काही किंमत नसेल तर तो दुःखी असतो. मग त्यासाठी तो काही करेल, मग देईल, अमुक करेल आहे की नाही.
गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये तो करेल सगळं ते. परंतु काय त्याची किंमत तेवढीच असते, त्याच्यापेक्षा जास्त नसते. मग काय ते म्हणतात आज तुमच्या माहीत पाहिजे, ज्ञान पाहिजे. हे झालं अज्ञान, मी आणि माझं. निर्ममो निरहंकार रस शांतीमध्ये गच्छती. गीता म्हणते निर्मम माझं नाही, निरहंकार मी नाही, त्याला शांती मिळते. म्हणजे शांती तिथे शंकराचार्य मोक्ष मिळतो, त्याला तो मुक्त होतो, बंधनातून मुक्त होतो. मग त्याला जन्मही नाही मरणही नाही. मग तुम्हाला ब्रह्मलोकात जाऊन पुन्हा परत याची गरज नाही आहे. ही ब्रह्मस्थिती आहे. एषा ब्राह्मस्थिती पार्थ. मग मोह होणार नाही तुम्हाला. नैनाम प्राप्य विमुह्यती. मग तुम्हाला हा मोह नाही, मी आणि माझा गायब झालं, लुप्त झालं. मग मी नाही माझं नाही. हे किती अद्भुत ज्ञान असेल तुम्ही कल्पना करा, आहे की नाही. की जेव्हा माणसाला खरंच वाटायला लागतं की अरे या जगात माझं काहीच नाही आहे, माझं शरीर पण नाही आहे, मी पण नाही आहे. मी नावाची गोष्ट असते ना, आहे की नाही. मी म्हटलं माझं शरीर नाही, पण मी तर राहतो ना. कारण मी अस्तित्वहीन आहे, मला अस्तित्वच नाही असं कोण समजतं? शक्य आहे का की मला अस्तित्वच नाही आहे? पण त्याला ज्ञान म्हणतात. ते एकदम होत नाही आहे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की लवकर होत नाही, त्याला वेळ लागतो. तुम्ही तर व्यापारी आहात. काय सुंदर आहे बघा. तुम्हाला तर माहीतच आहे की उन्नती क्रमाक्रमाने होत असते. आज आपण कल्पनाच करू शकत नाही की मी नावाची गोष्टच नाही आहे आणि माझं नावाची गोष्टच नाही आहे. करा तुम्ही किती ताण द्या, नाही जमत तुम्हाला. कारण ते 2 दिवसाचे 4 दिवसाचे प्रयत्न नाही, जन्मजन्मीचे प्रयत्न आहेत ते. जन्मजन्म तुम्ही हा संस्कार टाकल्यानंतर तुम्हाला असं एका जन्म वाटेल की अरे मी नावाची गोष्टच नाही आहे, लाट नावाची गोष्टच नाही आहे, तो समुद्रच आहे. लाट नावाची गोष्टच ते काय, तिथं नामरूप आहे, त्याला अस्तित्व नसते, लाटेला अस्तित्व नसते. आपण म्हणतो समुद्र न म्हणता त्याला लाट म्हणतो आहे, त्याला त्याला आत्मज्ञान म्हणतात की नाही. आपण जिथे समुद्र म्हणाला, मी समुद्र बघतो असं म्हणायला पाहिजे. मी म्हणतो मी लाट बघतो आहे. समुद्राच्या तुलनेने लाटेचं अस्तित्व किती असतं? नसतं. किती असतं प्रश्न आहे, नसतंच ते. कारण जी लाट नावाची गोष्टच नाही आहे. नामरूप या गोष्टीला अस्तित्वच नसतं, मनाला अस्तित्वच नसतं. मन म्हणजे नामरूप. मन हे नामरूप उत्पन्न करतं, त्याला अस्तित्वच नाही आहे. अस्तित्व नसून आपण त्याला अस्तित्व प्रदान करतो, म्हणून ते अज्ञान आहे की नाही. कोणी सुरुवातीला एरंडीच्या तेलाचा घडा घालतात आणि त्यात बरीचशी मिळकत झाल्यावर मग कापडाची दुकान उघडतात, आहे की नाही. असं हळूहळू आपण समोर जातो, आहे की नाही. मग काहीतरी साध्य करतो. जसं व्यवहारात होतं, अर्थ आणि काम या 2 पुरुषार्थात होतं. धर्मपुरुषार्थातसुद्धा तसंच होतं. हळूहळू माणूस चारित्र्य घडवतो, उन्नत होतो. एकदम चारित्र्य घडत नसतं, फार कठीण आहे. सत्य बोलणं, सत्य आचरण करणं की नाही, यमनियमांचं पालन करणं हे फार कठीण आहे. पण प्रयत्नपूर्वक करता म्हणून हा माणूस चांगला माणूस आहे असं म्हणतो आपण त्याला, आहे की नाही. हा माणूस वाईट आहे असं म्हणतो आपण. म्हणजे काय, त्याचे चारित्र्याचे गुण जे आहे फार कमी आहेत. याचे चारित्र्य पण चांगले आहे म्हणून त्या चांगला माणूस आहे. चांगला म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये चारित्र्य घडवण्याच्या गोष्टी आहेत. त्याने त्या प्रयत्नपूर्वक आपल्यामध्ये रुजवलेल्या आहेत, बाणवलेल्या आहेत. त्याने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे तो चारित्र्यहीन आहे, हा चरित्रवान आहे की नाही. मॉरल अँड एथिकल व्हॅल्यूज आहे, याला तो जुमानतो, हा जुमानतच नाही. हा फरक आहे. म्हणजे तिथे सुद्धा त्याला धर्म म्हणतात, आहे की नाही. एकाला चांगलं त्याचे किती, जसं समाजामध्ये 90-95% लोक नीट असतात, 5% लोक अपराधी असतात, गुन्हेगार असतात. त्यांच्यासाठी मग पोलीस खात्याची गरज असते, गृह खात्याची गरज असते, त्याच्या तुरुंगाची गरज असते. बाकी 95% म्हणतात. आज थोडं प्रमाण कमी झालं असेल, पण जे काय असेल 90 म्हणूया आपण. लोकांना याची गरज नसते, कशाची, कायद्याची गरज नाही. ते कायद्याप्रमाणे चालतात, नियमानेच चालतात, आहे की नाही. त्यांना भीती असते. भीतीने म्हणा, कशाने म्हणा किंवा स्वभावाने म्हणा, ते कायदे मोडतच नाही, नियम मोडतच नाही. कारण त्यांना कशाला मोडायचे? नियम आपल्यासाठी, ते सगळ्यांसाठी सामूहिक, त्याचा सामूहिक उपयोग आहे. लाल दिवा लागला, सगळे थांबा,
त्याच्यात काय मोठं आहे? तो सगळ्यांसाठी केलेला आहे. डाव्या बाजूने चला, डाव्याने चला, त्यात काय विशेष आहे? कारण काय, तो नियम केला आहे. कशासाठी केला आहे? सगळ्यांना वावरता यावं, सगळ्यांची हालचाल व्यवस्थित व्हावी, त्यासाठी केलेलं आहे की नाही? ती काही मोठी गोष्ट नाही. मग पळा ते जरी चारित्र्य नसलं ते नियम पाळण्याचा बाणा आहे, नियम पाळण्याची मनस्थिती आहे. पण नाही आम्हाला काही पाळायचंच नाही आहे, मग ते आपण त्याला म्हणू शकतो चारित्र्यहीन आहे. ते नियम त्यांना पाळायचंच नाही आहे. आम्हाला नियम नको आहे, आम्हाला कोणते बंधन नको आहे. आता बंधन नको आहे सगळेच म्हणतात. आता ते बंधन नाही आहे. डोक्यावर हेल्मेट घाला, ते बंधन वाटतं, बंधन नाही आहे. गाडीत बसल्यानंतर तुम्ही सेफ्टी बेल्ट लावा, सीट बेल्ट लावा, हे आम्हाला बंधन नको आहे. अरे बंधन आहे ते तुमच्या हिताचं आहे, ते तुमच्या हितासाठी तो नियम आहे. नियम तुमच्या हितासाठी केलेला आहे. तो हेल्मेट घाला म्हणजे हेल्मेट घातल्यानं लोक वाचतात, मरत नाहीत की नाही घातलं तर मरतात लोक ॲक्सिडेंटमध्ये आहे की नाही. मग तुमच्यासाठी नियम आहे, तो नियम नाही. पण त्याला बंधन वाटतं म्हणजे त्याला सेन्स नाही आहे, कॉमन सेन्स नाही आहे, त्याला कळत नाही आहे की नाही. त्याला फक्त तोडणं माहिती आहे, मूळ घडवणं माहीत नाही, जोडणं माहीत नाही आहे. म्हणतात बघा सुंदर, परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर. आता इथे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, परमेश्वर प्राप्ती आपण बघितलं, हे सगळ्यात काय श्रेष्ठ पुरुषार्थ की नाही. इथे गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्. हे जाणल्यानंतर, बुद्ध्वा तुम्ही जाणल्यानंतर तुम्ही बुद्धिमान आहात, नाही तर तुम्ही निर्बुद्ध आहात. अल्पबुद्ध ह्या अबुद्ध ह्या गीतेमध्ये म्हटलं आहे. तुम्हाला बुद्धी कुठे आहे, विवेक कुठे आहे? याचा निकष लावला तर सगळे निर्बुद्ध आहेत, अबुद्ध आहेत. अबुद्ध ह्या निर्बुद्ध ह्या बरं खूप सुरू वापरले आहेत त्याच्यामध्ये, गीतेमध्ये खूप सुद्धा वापरले. हे तुम्हाला शिवाय देण्यासाठी, निंदा करण्यासाठी नाही येते, त्या तसं परिस्थिती आहे तशी. म्हणून म्हणतात एतद् बुद्ध्वा, हे एतद् म्हणजे हे जाणल्यानंतर, इति गुह्यतमं शास्त्रम, हे उपलब्ध नाही आहे. म्हणजे काय, बाजारात पुस्तकं मिळत नाही, ढेर सारी आहेत, पण तिकडे प्रवृत्ती नाही आहे. ते ज्ञान प्राप्त करून घ्यायची प्रवृत्ती माणसामध्ये नाही आहे. ती प्रवृत्ती उत्पन्न करून घ्यावी लागेल, त्यासाठी परिश्रम करावा लागेल. आपल्या शब्दामध्ये घाम गळावं लागेल, रक्त पाणी एक करावं लागेल. त्याला तपस्या म्हणतात, त्याला साधना म्हणतात, त्यालाच उपासना म्हणतात. हे शब्द आपल्या कानावरून गेलेले आहेत. याला शास्त्र गुह्यतमं शास्त्र आहे. बाकीचे शास्त्र इतके गुह्यतमं नाही आहे. जसं आलं रॉकेट सायन्स म्हणतो, ते गुह्यतमं आहे. काही लोकांनाच माहीत आहे, किंवा अनुमान करणं काही लोकांनाच माहीत आहे, त्या अर्थाने गुह्यतमं नाही आहे. व्यवहारामध्ये तुम्हाला आम्हाला माहीत नाही, ते त्यांना माहिती आहे. डॉक्टरला पुष्कळ गोष्टी आपल्याला कळत नाही, पोटामध्ये काय आहे त्यांना कळतं, तेही गुह्यतमं आहे. पण त्या अर्थानं नाही आहे. हे गुह्यतमं म्हणजे तुमचा प्रवृत्ती तशी नाही आहे. ती प्रवृत्ती तुम्हाला करून घ्यावी लागेल, तुम्हाला तसं मन करून घ्यावं लागेल म्हणून त्याला. आणि इदमुक्तं मया नघ, हे मी सांगितलेलं आहे, भगवंतानी सांगितलेलं आहे की नाही. बाकीचे शास्त्र तुमच्या आमच्यासारखे पुष्कळ लोक असतात, सांगणारे तज्ज्ञ असतात, पारंगत असतात, तसं नाही आहे ते. तिथं भगवंत लागतो, प्रत्यक्ष देव लागतो. म्हणून गीतेचं महत्त्व आहे, म्हणून वचनामृताचं महत्त्व आहे. प्रत्यक्ष देवतांनी अवताराने सांगायला पाहिजे. ते जेव्हा अवतार पुरुष सांगतात तेव्हा ते शास्त्र गुह्यतमं होतं. एतद् बुद्ध्वा, हे गुह्यतमं, मी सांगितलेलं गुह्यतमं शास्त्र जेव्हा तुम्ही जाणणार, बुद्धिमान स्यात्, तुम्ही तेव्हा बुद्धिमान होणार. आम्ही तुम्हाला तेव्हा बुद्धिमान म्हणू. तोपर्यंत तुम्ही स्वतःला बुद्धिमान म्हणाल. काय तुमच्यासारखे लोक असतात ते तुम्हाला बुद्धिमान म्हणतील. शास्त्र नाही म्हणणार, गीता नाही म्हणणार तुम्हाला बुद्धिमान, अध्यात्मशास्त्र तुम्हाला बुद्धिमान नाही म्हणणार. तुम्ही आपसात बुद्धिमान म्हणू शकू. आणि 100पैकी 100 मार्क म्हणून काय बुद्धिमान आहे, हो ठीक आहे बुद्धिमान आहे. शास्त्र तुम्हाला बुद्धिमान नाही म्हणणार, कारण तुम्ही बुद्धिमान नाही आहे. तुम्ही अल्पबुद्धी आहात, तुम्ही निर्बुद्ध आहात की नाही. तुम्हाला बुद्धी आहे कुठे? कारण सत काय आहे आणि असत काय आहे तुम्हाला माहीतच नाही आहे. जे असत आहे त्याला तुम्ही सत म्हणता आहात, आणि ज्याला असत आहे त्याला असत म्हणतात. हा निर्बुद्धपणा आहे की नाही. बुद्धिमान स्यात्, म्हणजे तुम्ही बुद्धिमान म्हणून तुम्हाला म्हटलं जाईल आता. आणि नंतर फळ काय द्यायचं, एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. या अर्जुना, मनुष्य कृतकृत्य होतो. हां, आता म्हणू शकतो, तो नाचू शकतो, आता तो गाऊ शकतो आहे की नाही. त्याला माहिती आहे आय एम फ्री नाव. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला, काय रात्रभर
लोक धुमाकूळ घालत होते, आहे की नाही. आम्ही आता स्वतंत्र झालो, खूप खुशी, खूप आनंद झाला त्यावेळी, आहे की नाही. आजपर्यंत मध्यरात्रीपर्यंतच्या आधी आम्ही पारतंत्र्यात होतो आणि आज आमचा देश या घटकेला मध्यरात्रीच्या नंतर 12च्या ठोक्यानंतर आम्ही आता स्वतंत्र झालो. तसंच हे माणसाला किती आनंद होईल आहे की नाही. आम्ही जर परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे यायला किती आनंद होतो, तो सगळे सांगत सुटतो. 1 मिनिट चैन पडू शकत बसत नाही तो. तर जेवण त्याला आठवण येत नाही, कशाची आठवण येते, तो खूप आनंद झाला त्याला, आहे की नाही. तो गिरक्या घेत असतो सतत. एतद्बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. म्हणून परमेश्वराच्या मार्गावर सुद्धा असंच हळूहळू पुढे पुढे जायला हवं, की नाही. अनेक जन्म संसिद्धो ततो याति परांगती. अनेक जन्म असं थोडं थोडं करता करता ततो म्हणजे तदनंतरम, त्यानंतर परागती, सर्वश्रेष्ठ गती. म्हणजे माणसाला भक्ती, शुद्ध भक्ती श्रीरामकृष्ण म्हटलं आहे. त्याला शुद्ध भक्ती म्हणजे निष्काम भक्ती प्राप्त होते. मनात काही इच्छाच नाही आहे, मृत्यूची पण इच्छा नाही आहे, त्याला शुद्ध भक्ती म्हटलं आहे. गोपींची शुद्ध भक्ती होती म्हटलं आहे. त्याने कोणतीच वासना नाही, मुक्तीची पण वासना नाही, एकही वासना नाही आहे. ह्या फालतू वासना तर सोडून द्या, पण सर्वश्रेष्ठ वासना मुक्तीची तीसुद्धा नाही आहे. इतकी निष्कामता झालेली आहे, इतकी निस्पृहता आलेली आहे. काय अद्भुत अवस्था असेल. हे सगळे अवतार पुरुष, संत पुरुष, हे सगळे त्या कॅटेगरीत येतात. त्यांचं मूल्यमापन कोण करू शकणार, आहे की नाही. आपल्यासारखे पामर लोक काय करणार, आहे की नाही. शक्यच नाही आहे. आणि ते आपण करायला जातो मूर्खासारखे, आहे की नाही. त्यांना समजू शकत नाही आपण, त्यामुळे आपल्या पदरात काहीच पडत नाही, आहे नाही. आपण काय चुकीच्या रस्त्याने जातो आहे. तो रस्ता आहे की नाही. का दिशा संतो दिशा. महाभारतात यक्ष प्रश्न आहे की नाही. यक्ष म्हणतो का दिशा, दिशा कोणती, आम्ही कोणत्या दिशेने जायचं. युधिष्ठिराने उत्तर दिलं आहे संतो दिशा, संत मार्ग आहे. ये न गता सपंथा. ते ज्या मार्गाने गेले तोच मार्ग आहे की नाही, तो महामार्ग आहे की नाही. सत्येन पंथा विततो देवयाना. हा, वित्तता म्हणजे विस्तारित आहे तो सत्याचा मार्ग. पंथ हा सत म्हणजे ब्रह्म. ब्रह्मच फक्त सत आहे, बाकी काही सत नाही आहे. सत्येन पंथा विततो, तो देवयाना. यान म्हणजे मार्ग, देवमार्ग आहे, असुर मार्ग नाही आहे की नाही. त्या मार्गाने जा. धावन्निमिल्यवा नेत्रे न स्खले न पे. डोळे बांधून जा, डोळे उघडे ठेवून जा, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही महामार्गावर जा किंवा समृद्धी महामार्गावर जा, आहे की नाही. इथं फार फास्ट गाड्या चालतात, 140वर चालतात, आहे की नाही. डोळे झाकून जा, डोळे उघडे ठेवून जा, नो प्रॉब्लेम. इतका सुरक्षित आहे मार्ग हा. तुम्ही नक्कीच काय अभयपदाला पोचाल. तो सगळ्या शेवटली अवस्था आहे जिथे भयमुक्त होतं माणूस, त्याला भीतीच नाही आहे की नाही. हे सगळे भयमुक्त झाले असतात. असो, याच्या पुढचा विषय आपण पुढे बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.